मित्रांनो, तुम्ही दत्त जयंती साजरी करता पण दत्तात्रेयांचा खरा संदेश माहिती आहे का? आज आपण ऐकणार आहोत ती प्रेरणादायी माहिती जी मन शांत करते. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओत तुमचं हार्दिक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत दत्त जयंती म्हणजे काय आणि हा दिवस आपल्या जीवनाला कोणता सुंदर संदेश देतो. दत्त जयंती म्हणजे काय? मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा होणारा हा दिवस म्हणजे त्रिदेवांचे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे संयुक्त स्वरूप भगवान दत्तात्रेयांच्या जन्मदिन. त्यांच्या मागे असलेले 4 कुत्रे वेदांचे प्रतीक आणि त्यांच्यासोबत असलेले कामधेनू गाय ममता आणि संपन्नतेचं प्रतीक. हा दिवस आपल्याला सांगतो साधेपणा, शांती आणि ज्ञान हेच खरं जीवन. मित्रांनो, दत्त जयंती कशी साजरी करतात? आजच्या दिवशी भक्त मंदिरात जातात, अभिषेक करतात, भजन कीर्तन करत नाव घेतात, श्री दत्तात्रेय नमः. मित्रांनो, दत्तगुरूंचा जीवन प्रवास. दत्तात्रेयांचा जीवन प्रवास हा साधनेसाठी आणि ज्ञानासाठी सतत भटकंती करणारा होता. ते एका जागी कधी स्थिर राहिले नाही. संपूर्ण पृथ्वी त्यांच्यासाठी आश्रमच होता. ते निसर्गातील प्रत्येक गोष्टीतून शिकत. नदींकडून शांतता, झाडांकडून क्षमा, आकाशाकडून विशालता आणि मातीपासून नम्रता. त्यामुळे त्यांना अवधूत म्हटलं जातं. तर मित्रांनो, दत्तगुरूंनी 24 गुरु मानले. हे गुरु कुठलेही व्यक्ती नव्हते, तर निसर्गातील घटक, प्राणी, पक्षी, नदी, अग्नी, हवा प्रत्येकातून त्यांनी जीवनाचं तत्त्वज्ञान शिकवलं. त्यांच्या प्रवासाचा सार एकच: जीवन समजून घ्या, साधेपणाने जगा आणि सतत शिकत राहा. दत्तात्रेयांनी निसर्गातील 24 गोष्टींना आपले गुरु मानले. प्रत्येक गुरुकडून त्यांनी एक महत्त्वाचा जीवन संदेश घेतला. प्रथमतः पृथ्वीकडून सहनशीलता आणि क्षमा, वायूकडून स्वतंत्रता आणि निरपेक्षता, आकाशाकडून त्यांनी विशालता शिकली, पाण्याकडून शुद्धता आणि स्वच्छता, अग्नीकडून तिचं तेज, चंद्राकडून बदलांमध्ये शांती, सूर्याकडून सर्वांना समान प्रकाश देणे, कबुतराकडून अतिमोहाचे दुष्परिणाम, अजगराकडून कमी इच्छांनी समाधानी राहणे, समुद्राकडून गहनता आणि स्थैर्य. असेच त्यांचे पुढील 11 ते 24 गुरूंमध्ये विविध प्राणी, पक्षी, निसर्ग घटक आणि मानवी आचरणातून त्यांनी संयम, विवेकता, नम्रता, अपरिग्रह, प्रामाणिकपणा, धैर्य, जागरूकता आणि स्वतःचा शोध कसा घ्यावा हे शिकवले. दत्तगुरूंचा संदेश स्पष्ट होता. संपूर्ण निसर्ग एक गुरुकुल आहे. जो शिकू इच्छितो त्याला प्रत्येक गोष्ट शिक्षक होते. दत्तगुरूंना अवधूत म्हणतात कारण ते संसाराच्या सर्व बंधनांपासून मुक्त होते. पर्वतांवर, अरण्यात आणि पवित्र नद्यांच्या काठी त्यांनी साधना केली. ते कधीही एका जागी राहिले नाहीत. ज्ञानाच्या शोधात सतत प्रवास करत राहिले. अनेक राजे त्यांच्याकडे आशीर्वादासाठी आले, पण दत्तगुरू नेहमी म्हणत, राज्य मोठं असलं तरी मन शांत नसेल तर सुख नाही. एकदा त्यांनी एका शिकाऱ्याला शिकवलं, रागाच्या एका क्षणात तू जे करतोस त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. एका लोभी धनिकाला त्यांनी सांगितलं, संपत्ती तुझी नाही, तू तिचा रक्षक आहेस, दान कर, मन हलकं होईल. त्यांच्या प्रत्येक भेटीत एक तत्वज्ञान दडलं होतं: शांतता, दया, संयम आणि विवेक. दत्तगुरूंचा जीवन संदेश अत्यंत सोपा पण अतिशय गहन होता. साधेपणा ठेवा, अनावश्यक इच्छा कमी ठेवा, निसर्गाकडून शिका, प्रत्येक क्षण एक शिकवण आहे. मन शांत ठेवा, शांत मनातच देव प्रकटतो. सर्वांशी प्रेमाने वागा, द्वेष न करता जगण्याचा मार्ग अवघड नाही.
ध्यान आणि आत्मचिंतन स्वतःला ओळखल्याशिवाय देव कसा मिळणार? दत्तगुरू म्हणतात, ज्ञान बाहेर नाही, ते तुमच्या मनात आहे, फक्त मन स्थिर करा. दत्तांची उपासना आणि त्यांची विविध रूपे. दत्तगुरू हे त्रिमूर्तीचं एक स्वरूप मानले जातात. जसं की ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची शक्ती एकवटल्याने जे रूप प्रकट होतं ते म्हणजे दत्तगुरू. तर त्यांच्या उपासनेचे अनेक पवित्र आणि सहज मार्ग आहेत. प्रथम दत्तात्रेय त्रिवेद स्वरूप. हेच दत्तांचे मुख्य रूप, 3 मुंडके आणि ज्ञान, पालन आणि संहार यांचं प्रतीक. उपासना कशी कराल? ओम द्राम दत्तात्रेय नमः 108 वेळा जप करा. साधी प्रार्थना, दत्तगुरू माझ्या मनाला स्थैर्य द्या, विवेक द्या. दुसरे म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ, हा त्यांचा प्रथम अवतार. आंध्र प्रदेशातील पीठापुरम येथे त्यांनी अवतार घेतला, कारण दया, करुणा आणि भक्त रक्षणाचे प्रतीक मानले जातात. तर यांची उपासना कशी करावी? श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा जप तुम्ही मनोभावेने करा. त्यांच्या चरित्राचे वाचन केल्याने मनातील भय कमी होते. तिसरे म्हणजे नृसिंह सरस्वती, ज्ञान आणि संन्यासाचे रूप. कर्नाटकातील कर्नाटकी क्षेत्रात त्यांची अद्भुत लीला घडली. त्यांनी वेदशास्त्रांचा प्रचार केला, उपासना केली. तर नृसिंह सरस्वतींची उपासना गुरुचरित्राच्या वाचनाने होते. स्वच्छता, सत्य, संयम यांचे पालन करून होते. चौथे म्हणजे अवधूत रूप, मुक्तीचे स्वरूप. हे दत्तांचे सर्वात उच्च ध्यान रूप. उपासना कशी करावी? तर शांत बसून श्वासांवर ध्यान द्या आणि ओम तत्सम ओम किंवा सोहम या मंत्रांचा जप करा. दिगंबर दत्त म्हणजे निर्भयतेचं रूप. दिगंबर दत्तांची उपासना ही दिगंबर दत्त स्तोत्र प्रसन्न मनाने दान सेवा करून होते. दिगंबर दत्तांची उपासना ही दत्त दिगंबर स्तोत्र वाचून किंवा प्रसन्न मनाने दान सेवा करून होते. पुढील म्हणजे श्मशान दत्त. श्मशान दत्त म्हणजे अंत्यसंस्कार भूमीचा रक्षक. दत्तांचे अत्यंत रहस्यमय आणि तांत्रिक रूप जे भयावर विजय देतं. उपासना, भीती, वाईट स्वप्न, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी नामजप करतात. ओम दत्ताय विघ्नहराय या मंत्राचा जप करा. सातवे म्हणजे श्री नृसिंह दत्त, शक्ती आणि रक्षणाचं प्रतीक. नृसिंह अवतार आणि दत्त यांचे संयुक्त प्रतीक मानले जाते. उपासना कशी करावी? ओम नृसिंह दत्ताय नमः. घरात शांतता आणि संरक्षणासाठी दीप प्रज्वलन करावे. दत्त उपासनेचे सोपे घरगुती मार्ग. साधा दत्तांचा फोटो किंवा पादुका ठेवून रोज 5 मिनिटं पूजा करा. दीप लावा. दत्तांना दीपप्रिय मानले जातं. दत्तबावनी किंवा गुरुचरित्रामधील एक पान वाचा. सकाळ, दुपार, संध्याकाळ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या ओवींचा उच्चार करा. गुरुवारी उपासना करा. स्मरण केले तरी कृपा होईल. खरं तर दत्त उपासनेचा सार काय? मन शांत करा. शांततेत दत्त प्रकट होतात. आणि हो, स्वामी समर्थ, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे तृतीय अवतार मानले जातात. त्यांच्या दर्शनाने आणि केवळ नामस्मरणानेही असंख्य भक्तांच्या संकटांचा नायनाट झाला आहे. स्वामींच्या आगमनाचा रहस्यमय प्रवास. स्वामी समर्थ अचानक अक्कलकोट येथे प्रकट झाले. कोणी त्यांना हिमालयातील सिद्ध योगी म्हणत, कोणी दत्तांचा अवतार. पण त्यांच्या जीवनातील चमत्कारांमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, ते कल्पवृक्ष आणि कामधेनू सारखे दयामूर्ती होते. स्वामी समर्थांचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे स्वामी समर्थ सहज योगी होते. ते भक्तांच्या मनातील प्रश्न न विचारताच उत्तर देत. दया आणि करुणेचा महासागर, अलौकिक शक्ती.
स्पर्शाने आजार बरा होणे, अडचणी नाहीशा होणे. स्वामींचा सरळ आणि सुलभ उपदेश होता. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ते नेहमी म्हणत, गुरुभक्ती हीच खरी भक्ती. तर स्वामींची उपासना कशी करावी? श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप 108 वेळा रोज करावा. शक्यतोवर गुरुवारी किंवा रोज दीपासमोर स्थिर बसून स्वामींचे स्मरण करावे. अक्कलकोट स्वामींच्या चरित्रातील एक पान वाचावं. मित्रांनो, दत्त जयंतीच्या दिवशी दानधर्माला खूप महत्त्व आहे. दत्तगुरू, नृसिंह सरस्वती, श्रीपाद श्री वल्लभ आणि स्वामी समर्थ सर्वांनी दान आणि धर्म यावर विशेष भर दिला आहे. दान म्हणजे फक्त वस्तू देणे नाही, तर मनातील करुणा जागवणे. दान म्हणजे काय? गरजूला केलेली मदत, शब्दाने, कृतीने, ज्ञानाने किंवा अन्नाने केलेली सेवा, स्वार्थ त्याग करून इतरांच्या भल्यासाठी केलेलं कार्य. दत्त परंपरेत दान का महत्त्वाचे आहे? दान मनाला अहंकारातून मुक्त करतं, आपल्यात करुणा आणि समाधान वाढवतं. दैवी कृपा आकर्षित करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दत्तगुरूंचा मार्ग, म्हणजे त्याग, सेवा आणि करुणा. तर श्री स्वामी समर्थ म्हणतात की अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान. भुकेल्यांना अन्न दे, तेच थेट माझ्याकडे पोचतं. ज्ञानदान योग्य मार्ग दाखवतं. औषधदान आजारी आणि गरिबांना मदत करतं. श्रमदान आपल्या श्रमाने सेवा करणे. अभयदान भीती दूर करून सहाय्य देणे. तर दान करताना काय लक्षात ठेवावे? दान मनापासून असावे, दिखावा नसावा. दान शुद्ध कमाईतून असावे. दान करताना कृतज्ञता ठेवावी. देण्याची संधी मिळाली हीच कृपा असं समजून दान करावे. दानानंतर फळाची अपेक्षा ठेवू नये. जो समाजासाठी काहीतरी करतो त्यांच्यावर दत्तांची कृपा ही नेहमी असते. श्री गुरु दत्तात्रेय म्हणतात, सत्कर्म करा, संयम ठेवा आणि प्रत्येकामध्ये देव पहा. अनेक भक्त भाविक गुरुचरित्र पारायण सप्ताह साजरा करतात. दत्त भक्तांसाठी अत्यंत पवित्र साधना. 7 दिवस 7 टप्पे संपूर्ण गुरुचरित्राचं पठण केलं जातं. याने घरात शांतता, सुख, समाधान आणि दत्तकृपा वाढते. गुरुचरित्र सांगतं, जो गुरूंवर श्रद्धा ठेवतो त्याच्या जीवनातल्या अडचणी थांबतात. मित्रांनो, आजच्या या दिव्य दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची कृपा तुमच्या घरावर, कामावर आणि मनावर सदैव राहो ही श्री गुरुदेव चरणी प्रार्थना करतो आणि निरोप घेतो. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.